नमस्कार नाशिककर. काय तुम्हाला माहिती आहे का की नाशिकमध्ये तापमान उर्फ टेम्परेचर किती आहे? जर तुम्हाला माहित नसेल तर माहिती करून घ्यावे की नाशिकमध्ये मे मध्ये असं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे की 43 उर्फ 43 हे तापमान आलेलं आहे. हीट स्ट्रोक हे नाव तुम्ही ऐकलंच असेल आणि फार ट्रेंडिंग आहे. भारतातील 16% लोकसंख्या हीट स्ट्रोक्समुळे मरत आहे, कारण ते गरीब आहे, त्यांच्याकडे राहायला घर नाही किंवा कोणतंही प्रोटेक्शन नाही. भारताच्या गव्हर्नमेंटनी हे पण ठरवलं आहे आणि असं जाहीर निवेदन केलेलं आहे की दुपारचे 12 ते 4 या टाईममध्ये कोणीही बाहेर पडू नये. अगदीच एकदम इम्पॉर्टंट काम असेल तर बाहेर पडावे. आणि जर तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट काम असेल तर तुम्ही हेल्मेट किंवा स्कार्फ घालून बाहेर पडावे. हे प्रोटेक्शन तुम्ही नियमित पाळावे. आणि जरी तुम्ही बाहेर असो अवा नसो, दिवसातून जास्तीत जास्त म्हणजे 6 ते 7 लिटर पाणी घ्यावे. याच्याने माणूस हायड्रेटेड राहतो आणि मेन म्हणजे ऊन लागत नाही. शरीरामध्ये तापमान जास्त होत नाही. नेहमी शरीर समर्समध्ये कूल ठेवावे. काही सजेशन्स हाऊ टू सर्व्हाइव्ह इन दिस सिच्युएशन. नेहमी असं फूड इंटेक करावं जसं फ्रूट्स, वॉटरमेलन, पायनॅपल, ज्युसी फ्रूट्स असे फ्रूट्स इंटेक करावे. त्याच्यामध्ये तुमचा वॉटर स्टोरेज फार चांगला असतो. मोस्ट ऑफ द लोकांना महाराष्ट्रामध्ये सगळ्या भारतामध्ये ऊन लागतंय सगळ्यांना. त्यामुळे जे पण आजारी आहेत, ज्यांनाही ऊन लागलेलं आहे, खास कर महिलांनी, त्यांनी हे वॉटर फ्रूट्स, ज्युसी फ्रूट्स इंटेक करावे. सगळ्यात जास्त पाणी प्यावं, लिंबू पाणी प्यावं आणि गार पाणी इंटेक करावं. हे होते तुमचे काही सजेशन्स आणि टिप्स हाऊ टू सर्व्हाइव्ह इन दिस सिच्युएशन. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.